नमस्कार, DS4 न्यूज येवल्यामध्ये आपले स्वागत आहे. येवल्यात राज्याचे मुख्यमंत्री तथा लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त येवला शहरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत त्यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे एका कलाप्रेमी युवकाने आपल्या हातावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र रेखाटून अनोख्या व सृजनशील पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याने हा कार्यक्रम सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. या सामाजिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमास भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा येवला नगर परिषदेचे नगरसेवक समीर समदडिया, जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब गाडेकर, भाजपचे माजी नगरसेवक संजय कुक्कर, जिल्हा चिटणीस नानासाहेब, माजी नगरसेवक राजू परदेशी, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रथमेश, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दिनेश परदेसी तसेच युवा नेते युवराज पाटोळे, मिलन पाटील, अरुण आव्हाड, विक्रम बोराडे, संतोष नागपुरे, दीपक टकले, बाळासाहेब सातारकर, प्रथमेश गाडेकर, दत्ता सानप, गणेश गायकवाड, सुभाष वाघ आणि गणेश दोडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. DS4 न्यूज येवलासाठी दीपक सोनवणे, येवला. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज युवा मोर्चातर्फे श्रमदान व वृक्षारोपण हा कार्यक्रम केला आहे. देवाभाऊंनी महाराष्ट्रामध्ये अनेक योजना आणि अनेक विकास कामे केले आहेत. आता आपल्या जवळ समृद्धी महामार्ग आहे, अटल सेतू, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासारख्या अनेक योजना देवाभाऊंनी आज महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील घटकांना, नागरिकांना मिळाव्या त्यासाठी मंजूर केल्या आहेत. तर आम्ही देवाभाऊंना आज युवा मोर्चातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. युवा मोर्चाचे पदाधिकारी अरुण आव्हाड यांनी आज देवाभाऊंचा हातावर टॅटू काढला आहे, त्यांचे पण आम्ही आज आभारी आहोत. मोर्चातर्फे इथं वृक्षारोपण व श्रमदान हे दोन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. देवेंद्रजींनी महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं काम केलं आहे व त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षम व बळकट व पूर्ण नागरिक चांगल्या बळकटीकडे आपला महाराष्ट्र चाललेला आहे. व काही दिवसांपूर्वीच आपण देवाभाऊंनी शब्द दिलेला होता की शेतकरी कर्जमाफी केली जाईल व आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये देवाभाऊंनी 2 लाख रुपयेपर्यंत शेतकरी कर्जमाफीची योजना जाहीर केलेली आहे. तसेच मुंबईमध्ये कोस्टल रोड असेल, अटल सेतू अशा अनेक विविध पद्धतीने चांगले कामं महाराष्ट्रात चालू आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्ताने आम्ही भारतीय जनता पार्टी येवला शहर युवा मोर्चा येवला ग्रामीण या वाढदिवसानिमित्त आम्ही सप्ताह म्हणून आजपासून त्या 7 दिवस वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवणार आहोत. आज येवल्यामध्ये वृक्षारोपण झालेले आहे, स्वच्छता अभियान, ग्रामीणमध्ये पण आम्ही रक्तदान शिबिर ठेवलेलं आहेत, वृक्षारोपण पण आम्ही करणार आहोत या सप्ताहामध्ये. तर अशा या महाराष्ट्राच्या नेत्याला आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने लाख वाढदिवसाच्या शुभेच्छा. 22 जुलै महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज जन्मदिवस आम्ही सर्व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते इथं साजरा करत आहोत. आम्ही नेहमी बहुतेक करून कोणत्याही आदरणीय व सन्माननीय व्यक्तींचे वाढदिवस वृक्षारोपण करून साजरी करतो, जेणेकरून या पर्यावरणाचे संरक्षण होते. आणि वृक्ष जर बघितला आपण, निसर्ग हा मानवाचा खरा मित्र आहे. तसेच वृक्ष हे एक जीवनाचा, आपल्या मानवाच्या जीवनाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे आम्ही नेहमी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करतो. आणि मी मागे पण सांगितलेले आहे, तुकाराम महाराजांनी देखील 350-400 वर्षांपूर्वी सांगितले होते, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनसरे. निसर्गाचे जर संरक्षण झाले तरच मानवाचे संरक्षण होईल. याच उद्देशाने आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते इथे वृक्षारोपणचा कार्यक्रम आज इथं पूर्ण करतो. आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त टॅटू काढला. तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन तसेच समीर भाऊ समदड्या यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस साजरा केला. ते पण हातावर टॅटू काढून वृक्षारोपण केलं, श्रमदान केलं.
रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.